नमस्कार। आज हम बात करेंगे महाराष्ट्र के एक प्रगतिशील राज्य महाराष्ट्र की, जहां शिक्षा न सिर्फ एक अधिकार है बल्कि समाज को बदलने का सशक्त माध्यम भी है। महाराष्ट्र ने हमेशा शिक्षा को सर्वोच्च प्राथमिकता दी है। 1960 में राज्य के गठन के बाद से ही यहां शिक्षा प्रणाली को मजबूत करने के लिए कई योजनाएं चलाई गई हैं। लेकिन क्या सिर्फ स्कूल जाना ही शिक्षा है? सरकारी स्कूलों में अभी भी अधूरे संसाधन, शिक्षकों की कमी और डिजिटल अंतर जैसी चुनौतियां मौजूद हैं। सावित्रीबाई फुले और ज्योतिबा फुले ने महाराष्ट्र में शिक्षा के क्षेत्र में क्रांति की थी। आज हमें फिर से एक नई क्रांति की जरूरत है। लेकिन ये सब बातें मैं आपसे क्यों कह रहा हूँ? दरअसल जिस तस्वीर को इस वक्त आप देख रहे हैं, यह शिक्षा और शिक्षा व्यवस्था को सुचारू रूप से चलाने का सबसे बड़ा उदाहरण है। जी हाँ, ये है पनवेल का डीवा पाटिल महाविद्यालय, जहाँ बच्चों को ऐसी शिक्षा प्रदान की जाती है जिससे महाराष्ट्र राज्य के ये बच्चे आगे चल के देश में अपना नाम रोशन कर सके। यहाँ हर सुबह प्रार्थना के साथ इनकी कक्षाएं शुरू होती है। तस्वीरों में आप साफ तौर पर देख सकते हैं कि किस तरह से बच्चे पंक्तिवर बैठे हुए हैं और शिक्षक की अगुवाई में ये प्रार्थना कर रहे हैं। सबसे पहले हमारे देश के राष्ट्रगान से इनकी प्रार्थना शुरू होती है, बाद में महाराष्ट्र का गान और फिर कहानी और फिर बहुत सारी एक्टिविटीज इस स्कूल में कराई जाती है। इस स्कूल ने न सिर्फ एक क्रांति की है बल्कि यह स्कूल डिजिटल अनुसंधानों से भी युक्त है। बायोमेट्रिक लैब सहित अन्य वो जरूरी सामान इस स्कूल में मौजूद है जो बच्चों के बेहतर शिक्षा के लिए बहुत जरूरी मानी जाती है। आइए अब हम आपको सीधे उन शिक्षकों से मिलवाते हैं, उन टीचरों से मिलवाते हैं जो इन बच्चों के बेहतर भविष्य को गढ़ने की कामना करते हैं। तो चलिए हम आपको सुनवाते हैं जब हमारे वरीय संवाददाता स्वप्निल दुधारे ने इन शिक्षकों से बात की। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करतोय। विशेष आपण पाहतोय की आज खरं तर पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे खूप जास्त प्रमाणात असतो। महापालिकेच्या शाळेमध्ये मुलांना टाकायचं म्हटलं तर आज पालकांना कुठेतरी कमीपणा वाटतो आणि अशा परिस्थितीमध्येच आज आपण आलो होतो दिबा पाटील जी महापालिकेची शाळा आहे पनवेल या ठिकाणची, आणि या ठिकाणचे उपक्रम बघायला गेले अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। खरं तर आता थोडा वेळ आपण पाहिलं या ठिकाणी परिपाठ होतो किंवा पसायदान होतं किंवा ज्यांचे मुलांचे काही वाढदिवस असतील ते साजरे केले जातात। त्याचबरोबर या शाळेमध्ये पहिली शाळा आहे ज्या ठिकाणी रोबोटिक लॅब देखील आहे। असं अवगत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं, गोरगरिबांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं। आणि असं असताना पनवेलकडे आपण पाहताना हे पाहतोय की इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे असणारा कल आता कुठेतरी महापालिकेच्या शाळेकडे जाताना देखील दिसत आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे काही शिक्षक आहेत। मॅडम, कशा पद्धतीने तुमच्या शाळेमध्ये उपक्रम राबवले जातात? नमस्कार सर, आमच्या शाळेत खूप छान उपक्रम राबवले असतात। चित्रकला स्पर्धा, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात, वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। अगदी आमच्या शाळेत गरीब घराण्यातून आलेली मुलं असतात, पण अगदी आनंदानं सगळे उपक्रम राबवले जातात। सगळ्या उपक्रमामध्ये ते सहभागी होत आहेत आणि बऱ्याच मुलांची गुणवत्ता पण वाढलेली आहे आणि मुलं उपस्थिती पण खूप चांगली आहे। खरं तर आज पालकांचा जो कल असतो महापालिकेच्या शाळेकडे थोडासा पाहतानाचा दृष्टिकोन हा गरिबीचा वाटतो, पण तुमच्या इथे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल काय? आमच्यात येणारे विद्यार्थी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातूनच येत असतात। काही शिक्षकांची पण मुलं वगैरे आहेत, श्रीमंत वगैरे पण अशी घालतात। या ठिकाणचं शिक्षण पद्धती कशी आहे? शिक्षण पद्धतीमध्ये मॅडम या ठिकाणी काय काय शिकवलं जातं? आता इथे विषय तर सगळे शिकवले जातात, मराठी, गणित, इंग्रजी हे तर शिकवलं जातं, पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक उपक्रम वर्षभर घेतले जातात की ते उपक्रम पाहून पालकांना पण आवड निर्माण होते की या शाळेमध्ये आपण टाकलं पाहिजे, असं आवड निर्माण होते। आणि दरवर्षी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे इंग्लिश मीडियम मधूनच मुलं आमच्याकडे 3री 4थी पर्यंत मुलं शिकतात आणि तिथून नंतर तिथे नाही त्यांना प्रोग्रेस मिळाला तर मग आपल्या शाळेमध्ये येतात। आता यावर्षी जवळजवळ 20 ते 25 मुलं इंग्लिश मीडियम सोडून मराठी मीडियम मध्ये आलेली आहेत। अगदी आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं शिक्षण जे आहे इंग्रजी माध्यमांचे मुलं इकडे येतात, पण तुमच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम आहे, म्हणजे काय फरक आहे इंग्रजी माध्यमच्या ज्या प्रायव्हेट स्कूल आणि महापालिकेची शाळा? इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम फरक असा आहे की मराठी माध्यमामध्ये फार पूर्वीपासून चालतले जे संस्कार किंवा मूल्य शिक्षण आहे या सगळ्याच अगदी व्यवस्थितपणे मुलांना त्याच्यावर संस्कार केले जातात। त्याचबरोबर सध्याच्या स्पर्धेच्या विरुद्ध टिकण्यासाठी
स्कॉलरशिप असेल, एलिमेंटरी इंटरमिडिएट या सगळ्या स्पर्धा परीक्षा मुलांना देण्यासाठी मोफत त्यांची तयारी करून घेतली जाते. त्याच्यामुळे मुलं खूप आनंदाने त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यांचा सहभाग चांगला असल्यामुळं शाळेची गुणवत्ताही वाढण्यास मदत झालेली आहे आणि पट वाढण्यासही मदत झालेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांचा कल हा मराठी शाळांकडे असतो, पण पालकांचाच जास्त कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकायला पाहिजे असं हे झालेलं एक जो परंपरा आहे कुठेतरी थांबवायला पाहिजे. या ठिकाणी आपल्यासोबत महापालिकेच्या ह्या शिक्षिका आहेत. काय सांगाल मॅडम, तुमच्या वर्गामध्ये या ठिकाणी जे मुलं येतात ते म्हणजे मराठी माध्यमातले आहेत का, त्यांना इंग्रजी शिकणं अवघड जातं काय? नाही, आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात ते वेगवेगळ्या बहुभाषिक आहेत. म्हणजे हिंदी भाषिक जास्त आहेत, मराठी भाषिक पण देखील आहेत. आता वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमधून देखील मुलं आलेली आहे आमच्या शाळेमध्ये. त्याच्यामुळे भाषेचा थोडाफार प्रॉब्लेम येतो, पण मुलं शिकतायत. मराठी माध्यमातून देखील मुलं शिकतायत. पण तुमच्या इथे इंग्रजी माध्यम पण शिक्षण आहे अवेलेबल? हो आहे ना, इंग्रजी विषय पहिलीपासूनच आहे, त्याच्यामुळे इंग्रजी विषय देखील शिकवला जातो सर. तर आपण पाहतोय की या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न देखील राबवण्याचा महापालिकेचा किंवा शासनाचा जो प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे मुलांनी कुठल्या शाळेमध्ये शिकायला पाहिजे, कुठल्या माध्यमामध्ये शिकायला पाहिजे यापेक्षा मुलांचं शिक्षण हे सांस्कृतिक असायला पाहिजे. मुलांना ज्या पद्धतीनं त्यांना आवडतं ते शिक्षण दिलं तर नक्कीच आजची मुलं हे उद्याचे काहीतरी मोठे अधिकारी बनू शकतात, यात काही शंका नाही.